महाराष्ट्र नर्सिंग होम ॲक्ट अंतर्गत खाजगी रुग्णालयाची नोंदणी न केल्यानं करवीर तालुक्यातील परिते आणि गगनबावडा तालुक्यातील निवडे इथल्या रुग्णालयावर दंडात्मक कारवाई करण्यात आली, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंगळे यांनी दिली। महाराष्ट्र नर्सिंग होम ॲक्ट अंतर्गत रुग्णालयाची नोंदणी केलेली नाही तसंच आंतररुग्ण सेवा सुरू ठेवल्याप्रकरणी करवीर तालुक्यातील परिते आणि गगनबावडा तालुक्यातील निवडे इथल्या रुग्णालयावर जिल्हा आरोग्य विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांनी दिली। परिते इथल्या रत्ना नर्सिंग होम या खाजगी रुग्णालयाला 2023मध्ये आरोग्य विभागाकडून कारवाईची नोटीस बजावण्यात आली होती। तरीही रुग्णालयानं नोंदणी केली नसल्यानं आरोग्य विभागाकडून 1,04,77 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला। गगनबावडा तालुक्यातील निवडे इथल्या एका खाजगी रुग्णालयावरही कारवाई करण्यात आली आहे। रुग्णालय भेटीदरम्यान अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर MT देशमुख यांना रुग्णालयाची नोंदणी वैध नसताना आंतररुग्ण सेवा सुविधा सुरू ठेवल्याचं निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। सध्या कोल्हापूर जिल्ह्यात नोंद असलेल्यांमध्ये 238 खाजगी रुग्णालये असून त्यापैकी 96 रुग्णालयांनी आपली नोंदणी रद्द केली। जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांनी महाराष्ट्र नर्सिंग होम ॲक्ट अंतर्गत नोंदणी केलेली नाही अशा रुग्णालयांचा शोध घेऊन जिल्हा आरोग्य विभागाकडून कारवाई केली जाते। या कारवाईनंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर पिंपळे यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना सर्व रुग्णालयांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्यात।